बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या भीषण आगीची ही बातमी आहे। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती। रात्री उशिरा या नाट्यगृहाची आग आटोक्यात आणली गेली। संगीत सूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। आगीमुळे सभागृहाचा फक्त सांगाडाच उरलाय, त्यामुळे कलाकारांनी दुःख सुद्धा व्यक्त केलंय। हे दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय। कोल्हापूरची ही सगळी दृश्य आहेत। संगीत सूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134व्या जयंती दिनालाच या नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे आणि नाट्यगृह यात जळून खाक झालंय। तर नाट्यगृहाच्या ठिकाणी आता संभाजीराजे आलेले आहेत आणि ते नेमका आग कशी लागली, काय सध्या परिस्थिती याची पाहणी करतात। ही लाईव्ह दृश्य आपण साम टीव्ही वरती पाहतोय। संभाजीराजे छत्रपती घटनास्थळी पोहोचले आहेत। कोल्हापूरच्या संगीत सूर्य नटसम्राट केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाहेर ते आहेत, नाट्यगृहाची पाहणी करतायत आणि आपण हे दृश्य पाहतोय की कलाकार किती खुशी आहेत, त्यांना अश्रुसुद्धा बघा मोला फक्त कोल्हापुरातलंच नाही तर राज्यभरातलं प्रसिद्ध असं हे नाट्यगृह होतं। संगीत सूर्य नटसम्राट केशवराव भोसले नाट्यगृह 134वी जयंती त्याची होती आणि त्याच्याच पूर्वसंध्येला अत्यंत दुर्दैवी घटना घडली। आग लागली आणि नाट्यगृह जळून खाक झालं।